9:30 होत आले आणि घर पण बघा मस्त आपलं चकाचक झालेलं आहे. फरशी पुसून झाली आहे, सगळं काम आवरलं आणि इथे कालची आपली पूजा. माझा विचार आहे इथेच मांडायचं, बघू आता इथे मांडते का इथे. हे बॅकग्राऊंडला छान दिसतं इथे, पण ना इथे मांडलं तर ना काही सामान जर काढायचं असेल ना तर ते काढता येत नाही. मग त्यासाठी आधीच जे जे काही सामान लागेल ते काढून घ्यावं लागेल. इथे बघू आता. चला मग आता पटकन मी पूजा करायला घेते आणि आता 9:30 होत आले, तर 12च्या आधी आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे. जास्त उशीर पण काही उपयोगाचं नाही. नमस्कार, कसे आहात? आज आहे गुरुवार, दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि काल होता बुधवार. तर तोही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे, काय तयारी केली वगैरे. आणि आत्ता वाजले सकाळचे 9:30. चिकू स्कूलला गेला आहे, टिफिन वगैरे दोघांचंही बनवून झालेलं आहे आणि चहासुद्धा माझा पिऊन झाला आहे आज उपवास असल्यामुळे. आणि आत्ता मी ही सगळी जी भांडी आहेत ती क्लीन केली आहे. बघा तुम्ही किती स्वच्छ निघाली आहेत. फक्त ना या रूममध्ये काय होतं ना, थोडंसं आहे ना लायटिंग येलो शेडमध्ये असल्यामुळे ना थोडे ना काळ्या दिसतात वस्तू, खूप जास्त ब्राईट दिसत नाही. सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या साफ केलेल्या, तर मी खूप छान सगळ्या आहेत त्या पावडरने साफ करून घेतल्या आहेत. भैया पावडरने. मी ॲक्लिन पावडरसुद्धा वापरली होती. काही कमेंट्स आलेल्या की ॲक्लिन पावडर वापर म्हणून, तर मी ती वापरली, पण त्याने ना थोड्या वेळानंतर भांडीत ना काळी दिसतात मला. पण भैया पावडरने खूप सुंदर भांडी निघतात, तर तीच मी सध्या आता वापरते. तर जे काही सामान लागणार आहे सगळं मी घेऊन बसली आहे, 10 वेळा उठायला नको म्हणून. कलशावरती स्वास्तिक काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये फूल, दुर्वा, 1 रुपयाचं कॉईन, सुपारी, हळदी कुंकू, वाते आणि ही काय पानं आहेत आपण आदल्या दिवशी धुवून घेतली होती, तर तीच ठेवते मी. आणि आता मी कलश आणि त्याला मुखवटा लावून घेते. त्याच्या आधी इथे मी मांडते पूजा मंदिराच्या समोरच. बॅकग्राऊंडला मी तोरण लावलं होतं झेंडूच्या फुलांचं, पण ते व्यवस्थित तिथे ना लावता येत नव्हतं, कारण तिथे ड्रिल केलं नव्हतं त्यामुळे. आणि कोणतेही बॉलला स्टिकर वगैरे लावून मी लावत नाही, कारण ते नंतर मग खराब होतं. पूजा रूममधला जो सोफा आहे ना तो जर काढला तर माझा विचार आहे वॉलपेपर लावायचा एका वॉलला, तर बघू अजून वेळ आहे त्या गोष्टीसाठी. तर पहिले मी स्वस्तिक काढून घेतला आहे आणि चौरंगावरती आसन टाकलं आहे. आणि आता मी पहिले जो आहे तो दिवा लावून घेते, अखंड दिवा. 2 वातीची 1 वात करून घेतली आहे आणि तेल आता मी पूर्ण भरूनच टाकते, म्हणजे संध्याकाळपर्यंत जो दिवा आहे तो पेटत राहील. रात्री एकदा जर तेल टाकलं ना तर तो सकाळपर्यंत चालू राहतो. मी एका प्लेटमध्ये हळदी आणि कुंकू जे आहे ते ओलं करून घेतलं आहे, सारखं लागतं त्यासाठी. आणि जे माझं नेल आर्ट आहे ना ते काढणार आहे मी, कारण लग्न होतं म्हणून मी ठेवलं होतं. काही निघालेत, काही आहेत ते मला काढायचे आहेत, ते असे डायरेक्ट निघत नाही, त्यांना व्यवस्थित काढावं लागतं. आता शेवटचं बघून घ्या तुम्ही या व्हिडिओमध्ये माझे नेल आर्ट. तर आता मी इथे जे आहे तांदूळ जे मागच्या आठवड्यात आपण घेतलेलं तेच मी घेतलं आहे. एका वाटीमध्ये मी काढून ठेवलं होतं आणि त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एखादी फूल असेल तर ते व्हायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला मांडणी करायला घ्यायचं आहे. आदल्या दिवशीच मी ठरवलेलं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा लावायचा आहे आणि वस्त्र कोणतं घालायचं ते सुद्धा. पण सकाळी माझ्या डोक्यात परत वेगळाच विचार यायला लागला, तर ते बघा आता तुम्ही पुढे. त्यामुळे मग मी हा मुखवटा घेतला, कारण जे वस्त्र मी निवडलं आहे ना त्याला हाच मुखवटा छान दिसतो आहे, त्यावर कलर जो आहे तो उठून दिसतो, त्यासाठी मग मी हा मुखवटा घेतलेला आहे. 4च गुरुवार आहेत, तर बघू पुढच्या गुरुवारी तो मुखवटा मी लावेल. इथे माझ्या डोक्यात आलं होतं की मला वस्त्र नव्हतं नेसवायचं, साडी नेसवायची आहे. तर पहिले मी तुम्हाला सांगून देते की हे माझं पहिलं वर्ष नाही आहे मार्गशीर्षचं. मी लग्न झाल्यापासून मार्गशीर्ष करते, मार्गशीर्षची पूजा करते. तर पहिल्या वर्षी मी केलं नव्हतं लग्नाच्या, त्यानंतर मग दुसऱ्या वर्षापासून मी करते. माझी मम्मी तर करायची, पण मी कधीच लक्ष नाही दिलं होतं की कसं करायचं वगैरे. पण नंतर जेव्हा मला कळायला लागलं तर मग दुसऱ्या वर्षीपासून मी चालू केले. तर मम्मीला विचारून कसं करायचं किंवा शेजारचे जे आहेत त्या करायच्या, तर त्यांचं वगैरे बघून मी शिकले आणि नंतर मग हळूहळू मला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आणि मी आता करते. असं नाही आहे की मी व्हिडिओज बनवते म्हणून हे माझं पहिलं वर्ष आहे. देवाच्या बाबतीत मी काय खोटं असं बोलणार नाही.
4 एक महिन्यापासून मी व्हिडिओ सीरियस करायला लागले आणि आता मी चांगले चांगले व्हिडिओ करते. नाहीतर तुम्ही आधीचे जुने बघा, मला काही इंटरेस्ट नव्हता व्हिडिओ करण्यामध्ये, फक्त मी करायचे. जो पहिला व्हिडिओ आहे ना तो मी चांगला केलेला, पण त्यानंतर मी एवढं नव्हतं विचार करून व्हिडिओ करायची. पण आत्ता मी सिरियस झाली आहे, त्यामुळे मी या गोष्टी मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर करते. तर असो, ही साडी मी नेसवते देवी आईला. ही साडी आईची आहे, संदीपच्या आईची. तर त्या आल्या होत्या तेव्हा त्यांनी 5-6 साड्या आहेत त्या ठेवल्या होत्या इथेच आणि नवीन कोऱ्या साड्या आहेत त्या नेसल्यासुद्धा नाही आहेत. तर 5-6 साड्या त्यांच्या आहेत इथे. तर त्यातली मग मी ही घेतली आहे. हा कलर मला खूप आवडला. माझ्या डोक्यात नव्हता की हा कलर आहे म्हणून. मी वॉर्डरोबमध्ये जाऊन सहज बघितलं आहे का कोणती साडी चांगली, कारण माझ्या ज्या आहेत ना साड्या त्या तर मी नेसलेल्या आहेत. त्यासाठी मी ऑरेंज कलरचं वस्त्र नेसवणार होती, पण नंतर हा कलर दिसला मला वॉर्डरोबमध्ये. तर म्हटलं हा कलरवरती हाच मुखवटा छान दिसतो आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा सुद्धा मी मुखवटा लावून बघितला. आज मला तोच मुखवटा लावायचा होता, पण यावर तेवढा उठून दिसत नव्हता आणि या मुखवट्यावरती हे वस्त्र खूप सुंदर दिसतंय, म्हणजे ही साडी. आणि ज्वेलरी जे माझ्याकडे आहे तेच घालते मी. प्रॉपर ज्वेलरी माझ्याकडे नाही आहे. देवी साडी जे लागतात ते व्यवस्थित, म्हणजे एकदम लहान साईज, मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी, थोडी अजून मोठी, अशी व्यवस्थित एका लाईनीत आहेत ना, त्या तशा ज्वेलरी नाही आहेत माझ्याकडे. जे माझ्याकडे आहे देवीचे ते घालते मी आणि माझे जे आहेत ज्वेलरी ते घालते. ते तर मी जास्त घालतच नाही. तर हा एक असा कमरपट्टा होता, तर तो मी लावून घेतला आहे, म्हणजे व्यवस्थित असं दिसावं म्हणून. बाकी जो पदर वगैरे आहे ना तो मी वेगळा, वस्त्राचं जे उपरण आहे ते टाकते मी डोक्यावरून. नाही तर चुंदरी वगैरे असेल आपण तीसुद्धा टाकू शकतो. माझ्याकडे आहे चुंदरी, पण ती ना धुतलेली नाही आहे आणि तशा वस्तू धुतल्या ना खराब होतात. ती माझीच आहे पण ती धुतली नाही आहे, त्यामुळे मी ती टाकली नाही. पण ती चुंदरी ना खूप सुंदर दिसली असते. आणि हे सगळं माझ्या डोक्यात आधीच नव्हतं. जर असतं ना तर मी आधीच ती चुंदरी किंवा काय जे लागणार आहे ते सगळे मी तयारी करून ठेवली असती. अचानकच असं वाटलं की आपण साडी नेसूया. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की या कळ्यांना काय म्हणतात. तर तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघत असणार, म्हणून मी काही प्रश्न विचारले असेल ना तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगता. तर ताईने सांगितलं की याला गुलछडी म्हणतात. हो, मला आठवलं आत्ता, जेव्हा पाहिजे असतं तेव्हा आठवत नाही. तर हो, हे गुलछडी आहे. आणि आत्ता मी हे समईला असं लावून घेतलं, पण नंतर मला असं वाटलं की ना हे दोन्ही साईडने अजून थोडंसं आहे ना ते कळ्या आहेत त्या लावायला हव्या होत्या, पण ठीक आहे. ही जी काही पानं आहेत गुलाबाची ती सुकलेली दिसतात आहे आणि हिरवी जी पानं आहेत ती मी काढून घेते, म्हणजे फुलं आहेत ती फ्रेश दिसतील.
चौरंग जे आहे माझ्याकडचं ते छोटं आहे, त्यासाठी मग मी असं सेपरेट पाटावरती बाकीची जी मांडणी आहे ती मी करून घेते. तर पहिले बाप्पाची स्थापना करायची, लक्ष्मीची, स्त्रीयंत्र असेल तर त्याची, परत लक्ष्मीकारक ज्या कवड्या आहेत त्या, तर हे सगळं मी मांडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी कशी देवी आईला सजवली आहे. कधी कधी काय होतं ना, आपण व्हिडिओ करतो ना व्हॉईस ओव्हर, तेव्हा कंटिन्युअसली बोलावं लागतं. तर बोलताना ना कधी कधी बोबडंसुद्धा बोललं जातं. आपण कसं बोलताना नॉर्मली बोलतो तेव्हा तेवढं नसतं बोलायचं, पण असं व्हॉईस ओव्हर करताना बोलताना असं बोबडं बोललं जातं किंवा एखादी शब्द उच्चार चुकीचा होतो. ताईने असं सहज पॉझिटिव्हसमध्ये सांगितलं होतं की शब्द उच्चार चुकतोय तर न ला न असं वगैरे बोल म्हणून. तर त्यांनी असं छान मला कमेंट केली होती, त्यामुळे मी सांगते की कंटिन्युअसली बोलल्यामुळे होतं असं. तर रांगोळी काढायची होती मला कमळाची, आणि जे काही साचे आहेत कमळाचे ते मी कॅबिनेट्समध्येच ठेवले. आणि नंतर मांडणी झाल्यानंतर रांगोळी काढायच्या वेळेस मला आठवलं की आता मी कॅबिनेट्स नाही काढू शकत, तर लक्षातच नाही. आणि हे एक मी साचा जो आहे स्वस्तिक काढण्यासाठी वर काढून घेतला होता. आणि इकडचं जे मी मोठी समई ठेवते ना, तिथलं जे कॅबिनेट, तिथे एक साचा होता फुलांचा, तर तोच मला शेवटी घ्यावा लागला. मला ती काढायची नव्हती रांगोळी, पण साच्यामध्येच राहिला कॅबिनेट्समध्ये. तर इथे पूजा मांडायचं बोललं ना, तर सगळं जे सामान आहे आपल्याला आधीच काढून घ्यावं लागतं. त्यामुळे मी सगळं काढून घेतलं होतं, फक्त एकच रांगोळीचा साचा. आणि मी शिर्डीवरून धूप आणलं होतं नवीनवालं, तर ते सुद्धा मला लावायचं होतं, तर ते पण त्या कॅबिनेट्समध्येच राहिलं. पण धूप माझ्याकडे आहे, वरती मी काढून ठेवलं होतं. जे मी रोज वापरते ते वरतीच ड्रॉवरमध्ये असतं, पण जे हवं आहे तेच नाही लावलं मी. पण ठीक आहे, आता काय करणार. समय मी आत्ता लावून घेते, कारण मगाशी ना मला साडी नेसवताना तिथे उभं राहावं लागतं ना. अखंड जो दिवा आहे तो मी मगाशीच लावला होता, त्यामुळे कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याला दिवे समय काही असेल ते लावून घ्यायचे आहेत. आता मी प्रत्येक वस्तूला हळदी कुंकू आणि फूल वाहते. प्रत्येक वस्तूला, मुखवट्याला मी थोडंसं हळदी कुंकू लावते, पण ओलं नाही, सुकंच लावते, कारण मुखवटा जो आहे तो खराब होतो. रांगोळी काय मला जास्त आवडली नाही. कधी कधी ना आपण विचार करतो एक आणि कधी कधी होतं एक, पण ॲडजस्ट करावं लागतं असं. हा जो बाजूचा सोफा आहे तो काढला ना, तर बाजूला मला भरपूर स्पेस मिळतो. मंदिराच्या बाजूला तेवढीच जागा आहे, आपल्याला जर कोणती पूजा वगैरे मांडायची असेल तर मोकळं वाटतं. इथे मी तुम्हाला आरती देते. मागच्या गुरुवारी मी तुम्हाला आरतीच दिली नाही,
लग्नाला जायच्या घाईमध्ये. आत्ता मी तुम्हाला आरती देते आणि मी सगळ्या घरात जे आहे ते आरती फिरवते आणि माझं वाचन जे आहे ते झालेलं आहे. चिकू स्कूलवरून आला आहे आणि मी जास्त काही शूट नाही केलं वाचन करताना. माझं वाचन जे आहे ते सगळं झाल्यानंतर फक्त मी तिथे बसली आणि थोडं शूट केलं आहे, म्हणजे मी ॲक्टिंग केली असं समजा. त्यानंतर तुळशीला मी आरती दिली, सगळ्या घरात आता फिरवते. आणि देवी आई एवढी सुंदर दिसत होती, कलर खूपच छान दिसत होता साडीचा, उठून दिसत होता. हे बघा मी परत दाखवते तुम्हाला, किती सुंदर दिसते साडी. एकदम सिंपल साडी आहे, काहीच नाही त्याच्यावर, तरी पण खूप सुंदर दिसते. आणि इथे मी केस लावले, तर त्यामुळे चिकूला वाटलं की ना केस कुठून आणली, तर त्याला मी सांगितलं की ते होते माझ्याकडे, तेच लावलेत मी. छान त्याला गजरा गोंडाला आहे. तो आल्यानंतर त्यालासुद्धा मी पाया पडायला लावल्या. तो पडतोच, सांगायची गरज नाही आहे. मी अशी काही पूजा वगैरे मांडली असेल ना तर तो पाया पडतो. पण रोजची जी पूजा आहे मंदिरातली, तर त्याला मला सांगावं लागतं सकाळी स्कूलला जाताना, चिकू देवाच्या पाया पड असं. पण असं काही केलं असेल ना त्याला फार आवडतं. तर आत्ता दुपारी मी माझ्यासाठी चहा बनवला, तर म्हटलं देवीला पण नैवेद्याला चहा दाखवते. मी संध्याकाळी मी खीर बनवेल, दूध आणि साखरेचा सुद्धा मी नैवेद्य दाखवलेला आहे. घरामध्ये ज्याही गोष्टी मी पहिल्या बनवते, समजा आता उद्या करायचं आहे, घरामध्ये चहा बनवला असेल, पोहे बनवला असेल, उपमा, काही जे काही आपण बनवतो, तर त्याचाच मी नैवेद्य दाखवते. काहीच नसेल तर मग दूध आणि साखरेचा. तर संध्याकाळी मी आता स्वयंपाक करायला घेते. 7 वाजले तर आता चिकू क्लासलासुद्धा गेला आणि व्हिडिओ थोडासा मोठा होईल. मी फक्त पूजेचाच नाही व्हिडिओ टाकते, मी आज काय बनवते जेवणात, नैवेद्य काय दाखवणार आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण ते केलं नाही तर मग व्हिडिओ मला अपूर्ण वाटतो. तुम्ही स्किप करून बघा. आता व्हिडिओ काय करणार, किती मी एडिट केलं तरी पण 15 मिनटात या सगळ्या गोष्टी मी नाही दाखवू शकत, किंवा मग जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बघा. आत्ता हे जे 2-3 व्हिडिओ आहेत तेच मोठे येतील पूजेचे. पूजा दाखवायची असते, परत स्वयंपाक दाखवायचा असतो, त्यामुळे. तर मी कोथिंबीरची वडी करते आणि थोडीशी भजी करणार आहे, डाळ भात आणि खीर. तर मी चपाती वगैरे बनवत नाही आहे, कारण कोथिंबीरची वडी करणार आहे आणि थोडीशी भजी, परत खीरसुद्धा करणार आहे. मग ते उरून जाणार त्यासाठी. आणि भजी किंवा असं वडी असेल, खीर वगैरे असेल ना, असं जे काही आहे गोडधोड जे आपण नैवेद्याला बनवतो ना, तेव्हा छान वाटतं, सणासारखं वाटतं. रोज तर आपण तेच बनवतो, चपाती भाजी वगैरे, डाळ भात. तर म्हटलं आपण असं करूया, कारण आम्ही तिघंच आहे, एवढं सगळं बनवलं तर उरणार. आणि कधी कधी काय होतं ना, आपण जेवण बनवलं ना, समजा पुरी वगैरे, पोळी वगैरे, तर मग बनवणाऱ्यालाच खायची इच्छा होत नाही, असं होतं कधी कधी. तर पुरी वगैरे किंवा पोळी काय असेल ना, तर मी 4थ्या गुरुवारी बनवेल. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतला आहे आणि बारीक चिरून घेतलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट आणि तीळ टाकणार आणि बेसन टाकणार, थोडंसं पाणी टाकणार आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी कुकरलाच लावते, डाळ भातासोबतच ते होऊन जातं, वेगळं भांडं ठेवायची गरज नाही. आणि मी थोडीच वडी बनवते आणि थोडी जी आहे भजी.
आळूवडी किंवा कोथिंबीर वडी कोणतंही असेल, मला कुकरला लावायचं असेल ना, तर ते मी याच प्लेटमध्ये लावते. कारण हे जे प्लेट आहे ना, व्यवस्थित बसतं डब्यामध्ये, कुकरमध्ये. तर असं सगळं जे आहे पसरून घेते मी. तेल लावलं आहे त्याच्या आधी. थोडंसं बॅटर जे आहे ते पातळ झालं आहे, पण होऊन जातं 3 शिट्ट्यामध्ये, छान शिजलं जातं ते. आणि आता मी शेवयाची खीर बनवते नैवेद्याला. मागच्या गुरुवारी मी काहीच नैवेद्य दाखवलं नव्हतं, फक्त दूध आणि साखर आणि ड्रायफ्रूट्स दाखवलेलं. आणि या गुरुवारी म्हटलं छान नैवेद्य आपण दाखवूया देवीला, आणि खीर जी आहे ते देवीला नैवेद्यामध्ये दाखवायचंच असतं. किंवा तांदळाची जरी खीर केली ना तीही चालते. खीर म्हणजे कोणतीही खीर, शेवयाची, तांदळाची, तांदूळ भिजवूनसुद्धा केलं जातं, किंवा भात बनवूनसुद्धा खीर केली जाते, ती पण छान लागते. तर मी शेवयाची खीर करते आणि गरम दूध टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. तर खीरसुद्धा माझी बनवून झाली आहे. आणि आता जे आहेत मी भजी आहे ती करून घेते आणि वडी आहेत त्या तळून घेते. मार्गशीर्ष गुरुवारामध्ये काय काय करायचं असतं, जे मला माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यांनाच माहिती असणार ते, पण मी सहज आता सांगते तुम्हाला, ज्या कोणत्या ताईला जर माहिती नसेल तर. तर प्रत्येक गुरुवारी आपण उपवास करून मांडणी तर करतोच, पण कधीकधी मध्ये जमत नाही, काही कारणामुळे डेट्स जवळ येतात त्यासाठी. तर आपण ती पूजा जी आहे दुसऱ्यांकडून करून घेऊ शकतो. उपवास मात्र करायचा आहे. मी बघितलं आहे की मध्ये काही असं डेट वगैरे आली जवळ, तर दुसरा, तिसरा किंवा पहिला गुरुवार असेल, तर कधी-कधी 5 गुरुवार असतात, तर चौथा वगैरे अशा कोणत्याही गुरुवारी असेल ना, तर पूजा करत नाही आणि उपवाससुद्धा करत नाही. मी बघितलं आहे असं. तर तसं नाही करायचं, उपवास तरी करायचं. उपवासाला काही होत नाही. असं नाही की आता मला पिरियड्स आले तर आता मी उपवाससुद्धा नाही करणार, असं नाही. मग ही कशी पूजा मग तुम्ही मनापासून थोडी करताय. तर उपवास तर केलाच पाहिजे, जमत नसेल तरी, किंवा तुम्ही कुठे गेलात असाल काही कारणामुळे, लग्नामुळे किंवा कुठे जाणं येणं ट्रॅव्हलिंगमुळे पूजा जर झाली नसेल ना, तरी उपवास मात्र करायचा. मंगळवारी आणि शुक्रवारी माता अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. आपण घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याचा, किंवा आपली शेगडीची जी पूजा आहे शुक्रवारी तर मी करतेच, तर तीसुद्धा करायची आहे. ह्या महिन्यात कोणतंही असेल, तुम्हाला वेळ मिळत असेल तर कन्यापूजन वगैरे करू शकतो आपण, किंवा सुवासिनीला बोलून त्यांना जेव घालू शकतो. जेवण तर शक्य नाही आहे शहरामध्ये, पण हळदी कुंकू लावून थोडंफार काही जे आपण गोड धोड काही बनवतं तर ते दिलं ना तरी चालतं नैवेद्यामध्ये. आणि परत आई लक्ष्मी अंबाबाई यांना आहे ना नारळाने आणि कोणतंही जे वस्त्र असेल त्याने ओटी भरायची आहे देवीला. नवीन वस्त्र किंवा चुंदरी, तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर, असं काही खीरचा जो प्रकार आहे तो बनवून नैवेद्य दाखवायचा आहे देवीला. अत्तर आणि पिवळा रंग खूप आवडतो, तर अत्तर तर लावायचंच आहे. आणि पिवळ्या रंगाची फुले असतील, वेण्या असतील, गजरे असतील तर ते सुद्धा आपण वाहू शकतो, किंवा पिवळ्या रंगाचं आपण वस्त्रसुद्धा देवीला घालू शकतो, खूप सुंदर दिसतं. मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी कुंकुमार्चन करू शकतो, शक्य असल्यास हवनसुद्धा करू शकतो. जर कोणाला वेळ नसेल तर नाही केलं तरी चालतं. कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती करायचं आहे. आणि रोज जे आहे आपल्याला धूप दीप लावायचा आहे घरामध्ये. आणि तुम्हाला माहिती असेल लवंग जाळतात, परत जे तेजपत्ता असतं ना, जे आपण फोडणीमध्ये टाकतो ते सुद्धा आपण धूपमध्ये जाळू शकतो, त्याचे पण खूप फायदे आहेत. तर इथे चिकू आला बघा क्लासवरून, जिमनॅस्टिकवरून, आणि माझा जो आहे स्वयंपाक तो पण होत आला आहे. शेवटच्या आहेत त्या वड्या मी छान तळून घेतल्या आहेत, थोड्याच केल्या आहेत मी, पण बघा वड्या, एक पण वड्या आहेत त्या तुटलेल्या नाही आहेत. खूप छान झालं आहे. कुकरमध्ये असं लावायचं म्हणजे पटकन होतं.
2 कामामध्ये हे एक काम होऊन जातं. वेगळं जर आपण असं वाफवायला ठेवलं ना, स्टीम करायला, तर बराच वेळ जातो आणि गॅससुद्धा जातो. तर इथे आता मी झाकून ठेवते. डाळसुद्धा झाली आहे आणि पहिले मी आरती करून घेणार आहे आणि नंतर मग आम्ही नैवेद्य दाखवून जेवतो. तर संदीप आला होता, तर म्हटलं तिघांनी मिळूनच आरती करूया. चिकूला मी सांगितलं बेल वाजवायला, तो बेल वाजवतो, संदीप वाजतोय आणि मी ओवाळते. उद्या जे उद्यापन करायचं आहे ना, ते पण या पुस्तकामध्ये सगळं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे उद्यापन करायचं आहे, फक्त नैवेद्य दाखवायचं आहे आणि क्षमा मागायची आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची देवपूजा, देवी आई कशी वाटली मला तेही सांगा. आणि आता मी नैवेद्य दाखवते. तर नैवेद्य जे दाखवतो ना आपण, तर ते आम्हीच खातो. थोडा वेळ देवीजवळ ठेवतो आणि आम्हीच खातो, कारण की एवढं जे आहे ते वाया जाणार जर मी असंच ठेवलं तर. असंच जर उघडं राहिलं ना, तर मी पक्ष्यांना घालते, ते पण खाऊन घेतात. तर कसा वाटला व्लॉग आणि कशी वाटली पूजा मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.